रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या नर्मदा कृपांकित परिवार, राघव नर्मदा परिक्रमा अन्नक्षेत्र आयोजित आपले जे सर्व परिवार जोडलेला आहे किंवा जे वारकरी भाविक भक्त सर्वांसाठीच आनंदाची पर्वणी, की सर्वांना माहिती आहे की दरवर्षी आपण नर्मदा माईच्या कुशीमध्ये एक सत्संग सप्ताह करत असतो. सगळ्यांच्या आवडीसाठी आनंदासाठी आपण करतो आहोत. आपला नित्य नियम नाही की असं दरवर्षी तो करायचा करतोय, तर सगळ्यांना एक आनंद भेटावा. बऱ्याच आपल्या भाविकांचं म्हणणं असतं की आम्हाला नर्मदा माईच्या किनाऱ्यावर जास्तीत जास्त थांबता यावं, सगळ्यांना थांबता यावं, आहे की नाही. म्हणून त्याच्याकरता आपण या वर्षी सर्वांच्या सांगण्यानुसार आपण श्री क्षेत्र ओंकारेश्वर या ठिकाणी आपण सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. मग त्या सप्ताहामध्ये नियोजन काय असणार आहे? सकाळी पहाटेच्या वेळेला काकडा असेल, आपली नैमित्तिक आरती असेल, त्याच्यानंतर चहा नाश्ता असेल. आणि चहा नाश्ता झाल्यानंतर आपण दरवर्षी पारायण करतो, पण आपण यावर्षी पारायण करणार नाही. तर आपण ओंकारेश्वर मानदाताची परिक्रमा आपण दररोज एक करणार आहोत. ज्यांना चालणं शक्य होईल त्यांनी करायची. अगदी 2-2.5 तासामध्ये ती परिक्रमा होऊन जाईल. ती पायी परिक्रमा करायची. तिथून आलं की जेवण करायचं. जेवण केलं का आराम असणार आहे. आणि आराम झाल्यानंतर दुपारी 3 वाजता शिवमहापुराण अशी कथा राहील. शिवमहापुराण कथा झाली का संध्याकाळचा चहा असेल. चहा झाला की हरिपाठ होईल. हरिपाठ झाला की लगेच संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन असेल. कीर्तन झालं की संध्याकाळी निवांत ओंकारेश्वर भगवंताच्या दर्शनाला सगळ्यांना जाण्यासाठी सुट्टी असेल. अशा प्रकारचं आपलं सर्व नियोजन असणार आहे. आणि याच्यासाठी खर्च आपण अत्यंत थोडका ठेवलेला आहे. कारण इतर खर्च आहे, अन्नदान पंक्ती देणारे जे आहेत ते देणारच आहेत, देत आहेत. अजूनही ज्यांना द्यायचे असेल ते देऊ शकतात. पण इतर खर्च भरपूर आहे. त्या आश्रमाचा खर्च आहे, भाड्याने घेतलेला आहे आपण. इतर पुन्हा मंडप आहे, साऊंड सिस्टीम, अनेक त्या ठिकाणी सुविधा आहेत. या सगळ्याचा खर्च आपण फक्त 2100 रुपये ठेवलेला आहे, म्हणजे प्रति व्यक्ती. तर 2100 रुपये भरून आपल्याला नाव नोंदणी करायची आणि सर्वांनी या सप्ताहासाठी जास्तीत जास्त संख्येने येऊन उपस्थित राहायचे. कारण आपण 100 ते 150च्या पुढे आपली लोकसंख्या नसणार आहे. म्हणून प्रत्येकानं फोन करायचा आहे. किती झाले काय झाले याच्यापेक्षा आपल्याला ऍड करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करूया. आपल्याला त्या ठिकाणी 7 दिवस राहायचं. खरं तर 1 दिवस राहायचं म्हटलं तर राहणं खाणं जर पाहिलं, एक दिवस आणि 1 रात्र राहायचं ठरलं तर 2-4 हजार रुपये निघून जातात. पण आपल्याला सगळं अगदी 2100 रुपयामध्ये आपण त्या ठिकाणी राहणार आहोत. आणि त्या ठिकाणी येण्यासाठी सगळ्यांनी यायचं किंवा की 26/9/2026 या दिवशी संध्याकाळी मुक्कामी यायचंय. कारण लवकर आलात तरी सुद्धा आपल्याला दुपारची जेवणाची व्यवस्था तिथे करणं होणार नाही. कारण आम्ही केव्हा पोहोचतो कसं असेल माहिती नाहीये. पण संध्याकाळची जेवणाची आपण व्यवस्था 26 तारखेला करणार आहोत सर्वांची. म्हणून संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था असेल, सगळ्यांनी मुक्कामी तिथे यायचे. म्हणजे 27 तारखेला दुसऱ्या दिवशी आपल्याला सप्ताह सुरू करता येईल. आणि येण्यासाठी आपल्याला इंदोरला गेला तर इंदोरवरून पुन्हा ओंकारेश्वरला यावं लागतं. रेल्वेने जाता येतं किंवा मुंबईवरून पुण्यावरून कुठूनही रेल्वे आहेत किंवा ट्रॅव्हल्स सुद्धा आहेत. संध्याकाळच्या ट्रॅव्हल आहेत. सकाळपर्यंत इंदोरला जाता येतं. आणि त्याचप्रमाणे जर आणखी एक ऑप्शन आहे की पुण्यावरून खंडव्याला पण ट्रॅव्हल्स येतात. त्या ट्रॅव्हल्सनी खंडव्याला येऊ शकता. खंडव्यापासून ओंकारेश्वर जवळ पडतं. किंवा ट्रेनने सुद्धा आपण खंडव्याला आला तर बेहतर राहील. कारण खंडवा पासून ओंकारेश्वर जवळ पडतं. म्हणून आपल्याला खंडवा जर आलं तर चांगलं राहील. ज्याच्या त्या सुविधेनुसार आपल्याला यायचं आहे. आणि तिथे आल्यानंतर अगदी बस स्टँडला उतरलं ओंकारेश्वरला की अगदी 10-5 मिनिटाच्या अंतरावरती अगदी रोड टच आपलं नियोजन आहे. अगदी गजानन महाराज आश्रमाच्या शेजारी सांगायचं म्हणजे गजानन आश्रमाच्या अगदी शेजारीच आहे. तुम्हाला लोकेशन त्यावेळेला टाकलं जाईल. कुठे जास्त शोधायची गरज भासणार नाहीये. अशा प्रकारचे ठिकाण आहे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना योगदान सुद्धा त्या ठिकाणी द्यायचंय. 2100 रुपये सगळं भागणारं नसतंय. कारण आपण अन्नदान बाकीचे करणार आहात. नर्मदा माईच्या कुशीमध्ये दान आपण करणार आहोत. त्या दानाचं फल आपल्याला नक्कीच भेटणार आहे. कारण अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही. म्हणून अन्नदान सुद्धा आपल्याकडून घडावं याच्याकरता जास्तीत जास्त लोकांनी, भाविकांनी नर्मदा माईच्या कुशीमध्ये आपल्याला अन्नदान करायचंय याची ही भूमिका लक्षात ठेवायची. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आणि संपर्क आपण त्या ठिकाणी जो स्क्रीनवरती असणार त्या स्क्रीनवरच्या नंबरवरती आपण फोन करायचा आहे. फोन करून आपली नाव नोंदणी करायची. आणि त्यानंतर आपल्याला नर्मदा परिक्रमा सुद्धा आहे. डिसेंबर महिन्यामध्ये आपली बसद्वारे स्लीपर कोच बसने आपली नर्मदा परिक्रमा आहे. ही सुद्धा आपण दक्षता त्या ठिकाणी घ्यायची. कारण नर्मदा परिक्रमा आपण जे करतो ते आपण अन्नक्षेत्र सेवेकरता असतं. आपला बिझनेस तो नाहीये. मग त्याची सर्वांनी दक्षता घ्यायची. एवढं बोलून थांबतो. रामकृष्ण हरी. नर्मदे हर.